हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल। मागची वास्तू बघून तुम्ही अंदाज लावू शकता आम्ही रोममध्ये आलेलो आहोत। आम्ही आता कोलोजियममध्ये चाललो आहोत। हा आमचा रोम ट्रिपचा डे 1 आहे। आमच्या चेकलिस्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, बघूया किती पूर्ण होत आहेत। या व्लॉगमध्ये आम्ही रोम फूड आणि रोमची रिच हिस्ट्री एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही पण आमच्यासोबत राहा, आपण एकत्र एक्सप्लोर करूया। आमची आता ब्रसेल्स टू रोम संध्याकाळची फ्लाईट आहे। रोम एअरपोर्टवर गोल्ड कार म्हणून कंपनी आहे, त्यांच्याकडून आम्ही कार हायर केली। आमचा असा प्लॅन होता की प्रत्येक सिटीमध्ये सिटी सेंटरला गाडी पार्क करायची आणि अख्खी सिटी पायी एक्सप्लोर करायची। रोम सिटी सेंटरच्या थोडंसं बाहेर आम्ही एअरबीएनबी बुक केलं आहे। एक घर आहे, तुम्ही बघू शकता हे घर आहे। एंट्री केल्या हॉल आहे, इकडच्या साईडला किचन आहे। किचनमध्ये सर्व प्रकारची भांडी ठेवली आहेत, त्यामुळे बाळ असेल तुमच्याबरोबर तर मग एअरबीएनबी बुक करणं सोयीस्कर पडतं। तसंच त्या लेडीने सकाळी ब्रेकफास्टसाठी जाम चॉकलेट स्प्रेड ठेवलेले आहेत, इटलीचे स्पेशल केक ठेवलेले आहेत। इथून आत गेलं की बेडरूम आहे, छानशी कोझी बेडरूम आहे आणि या साईडला वॉशरूम आहे। रोमन लोक स्वतः बोलतात की सिटी सेंटरच्या एरियामधलं फूड टुरिस्ट लोकांसाठी असतं। तुम्हाला जर मेन रोमचं फूड खायचं असेल तर तुम्ही सिटी सेंटरच्या बाहेरचं फूड ट्राय केलं पाहिजे। म्हणून आम्ही आता सिटी सेंटर थोडंसं बाहेर रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत। सकाळी घराच्या गार्डनमध्ये थोडासा टाईम स्पेंड केला आणि आम्ही कोलोजियमला निघालो। गार्डन खूपच छान आहे बार्बिक्यूसाठी आणि इथे बसून गप्पा मारायला छान जागा आहे। कोलोजियम पाहण्यासाठी आमचं 10 वाजताचं बुकिंग आहे। कोलोजियम पाहण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे तिकीट्स असतात। आमचं अरिना आणि रोमन फोरम ॲक्सेसचं तिकीट आहे। तुमच्याकडे जर तिकीट नसेल तर तुम्हाला लाईनमध्ये 2 ते 3 तास उभं राहायला लागतं आणि याचे तिकीट्स ऑनलाईन 1 महिन्याआधी सोल्ड आउट होतात। कोलोजियमचे काही अवशेष त्यांनी गोळा करून त्याबद्दल माहिती लिहून दोन्ही फ्लोअरवर म्युझियमसारखं करून ठेवलं आहे। आता आपण अरिनामध्ये जात आहोत। हे ओरिजिनल नाव आहे। हे फ्लोरिंग बघू शकता, आता टेम्पररी बांधले त्यांनी। आता आपण कोलोजियमच्या अरिनामध्ये आहोत। इथे पूर्ण ग्लॅडिएटर फाईट्स वगैरे व्हायच्या। तिथे तुम्ही बघू शकता अंडरग्राउंड एरिया आहे, तिकडनं प्राणी वगैरे सोडायचे। परत इथे बरेचसे प्ले वगैरे पण व्हायचे, त्याच्यासाठी पण तयारी पूर्ण ते लोक खाली करायचे। आणि ते अराउंड 80,000 लोक एकावेळी बसायचे। बघू शकता किती मोठं थिएटर आहे। अर्थक्वेकमुळे बराचसा पार्ट त्याचा तुटला आहे आणि एकदा ग्लॅडिएटर फाईट्स बंद झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी इकडचे दगड वगैरे काढून नेले चर्चच्या कन्स्ट्रक्शनसाठी। वरती जो एरिया तिथे कॉमन लोक बसायचे आणि इकडे राजा वगैरे क्वीन वगैरे बसायचे आणि इथे स्पेशल लोकांसाठी सीटिंग होती। ग्लॅडिएटर या पायऱ्या चढून वर यायचे आणि मग इथे एंट्री करायची आतमध्ये। कोलोजियम पूर्णपणे बगी आणि व्हीलचेअर ॲक्सेसिबल आहे। आता सेकंड फ्लोअरला जायला आपण लिफ्ट घेणार आहोत। 1000 इयर ओल्ड स्ट्रक्चर बघू शकता अजून पण कसं राहिलं आहे। इथे बघा कोलोजियमचा पूर्ण व्ह्यू दिसतोय। इथे अरिना आहे जिथे आपण स्टार्टिंगला जातो, नंतर हा पुढे अंडरग्राउंड एरिया। इकडे तुम्ही गर्दी बघू शकता किती। तिकीट बुक करायला विसरू नका।
हे समोर तुम्ही पिलर बघताय ना, ते पिलर ग्रीक स्टाईलचे आहेत. त्या काळी रोमन आर्किटेक्चर डेव्हलप झालेलं, पण हे पिलर ग्रीक स्टाईलचे आहेत. कोलोझियम 2000 वर्षापूर्वी वरून क्लोज होतं आणि असं म्हणतात की न्यू एज ग्राउंड्सच्या मागे कोलोझियमचंच इन्स्पिरेशन आहे. हे गिफ्ट शॉप आहे. कोलोझियमच्या हिस्ट्री रिलेटेड बुक्स, त्याच्या रिलेटेड गिफ्ट्स ते ठेवलेले आहेत. फ्रीज मॅग्नेट आहेत. लहान मुलांसाठी पुस्तके आहेत. फ्रीज मॅग्नेटमध्ये छोटंसं कोलोझियमचं स्ट्रक्चर केलेलं आहे. आत्ता आम्ही कोलोझियमच्या बाहेर बसलो आहोत आणि तुम्ही इथं बघू शकता, तो ऑरेंज टी शर्टमधला मुलगा आहे ना, तो लोकांशी बोलण्याचा असा हे करतो, लोकांशी बोलतो, ओळख वाढवतो, असंच नॉर्मल चिटचॅट करतो आणि ब्रेसलेट देतो आणि बोलतो मग फ्रेंडशिप करायची का वगैरे. तर अशा टाईपचे स्कॅम इकडे होतात टुरिस्ट एरियामध्ये, त्यापासून वाचलं पाहिजे तुम्ही. रोमन सिटीमध्ये आधी बरेचसे आर्क होते, आता त्यातले 3च उरले आहेत. त्यातले एक कोलोझियमच्या बाहेर आहे आणि 2 रोमन फोरममध्ये आहेत. रोमन एम्पायरमध्ये रोमन फोरम आणि पॅलेटाईन हिल हा सर्वात महत्त्वाचा एरिया होता. या एरियामध्ये एक म्युझियम पण आहे. तुम्हाला जर हा एरिया पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्हाला 1 दिवस पण कमी पडेल. यामधील काही इम्पॉर्टंट साईट्स आम्ही कव्हर करतोय. 10th century BCचे आर्टिफॅक्ट्स आहेत. $5 to $8 year old गर्ल आहे. तिचे ऑर्नामेंट्स पण तुम्ही पाहू शकता. एम्पेरर टायटसच्या भावाने त्याच्या मेमरीमध्ये हा आर्क बांधला आहे. टायटस जेरुसलेम लुटून ती लूट इथे कशी घेऊन आला याचं डिपिक्शन इथे केलंय. टेम्पल ऑफ व्हीनस. रोमन लोकांचे टेम्पल्स आहेत, त्याचे फक्त आता रुईन्स बाकी आहेत. टेम्पल ऑफ वेस्टा. काही रिमेनिंग पिलर इथे पडलेले बघू शकाल. रोमन लोकांची मॉडर्न डे इराणवर विक्ट्री, त्याच्या मेमोरियलमध्ये आर्क बांधला होता. अजून पण चांगल्या स्थितीत आहे. रोममध्ये बऱ्याच ठिकाणी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे आणि तुमच्याकडे जर बॉटल किंवा ग्लास नसेल तर तुम्ही त्या नळाखाली असा हात धरल्यावर. कोलोझियम आणि रोमन फोरम फिरून खूपच थकलो आहे. आता आम्ही इथे लंचसाठी आलो आहे. ही डिश कॅशियो पेपे आहे. रोममध्ये तुम्हाला येऊन जर एकच डिश खायची असेल तर ही खावा असं बोलतात. ट्रॅडिशनल रोमन फूड आम्हाला खूपच आवडलं, त्यामुळे हे रेस्टॉरंट तर हायली रेकमेंडेड. तुम्ही आत्ता पाहताय ती बसिलिका मेरीची रोममधली सगळ्यात मोठी बसिलिका आहे. इसवी सन 432मध्ये याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. ही ख्रिश्चन धर्मामधली सर्वात महत्त्वाची बसिलिका आहे. यामागे अशी आख्यायिका आहे की स्वतः मेरीने पोपच्या स्वप्नामध्ये येऊन हे लोकेशन दाखवलं होतं आणि तेव्हा 5 ऑगस्टला जेव्हा पोप या लोकेशनवर गेले तेव्हा त्यांना भर उन्हाळ्यामध्ये बर्फाची चादर या लोकेशनवर दिसली. मग त्या लोकेशनवर ही बसिलिका बांधण्यात आली. प्रत्येक वर्षी 5 ऑगस्टला हा दिवस सेलिब्रेट करतात. सिलिंगमधून व्हाईट पेटल्स सोडतात.
कोलंबसने अमेरिकेवरून आणलेलं सोनं सिलिंगसाठी वापरलेलं आहे. सिलिंगवरच्या पेंटिंग्स आणि डेकोरेशन खूपच छान आहे. आता पॅन्थिओनला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता तिकिटासाठी लाईन किती लागली आहे. एवढी मोठी लाईन लागली आहे. पण आदर्शने ऑनलाईन तिकीट बुक केल्यामुळे आमची डायरेक्ट एंट्री झालेली आहे. 2000 year old टेम्पल आहे. जगातला सर्वात मोठा घुमट आहे वर. आधी एक ग्रीक टेम्पल होतं, नंतर रोमन लोकांनी याला कॅथलिक चर्च केलं. या घुमटामध्ये बंदोबस्त वर तुम्ही होल बघू शकता. असं म्हणायचे की ग्रीक लोकांचा डायरेक्ट गॉडबरोबर कॉन्टॅक्ट व्हायचा या होला थ्रू. आर्किटेक्ट लोक बोलतात की वेट बॅलन्स करायसाठी त्यांनी होल केला आहे. आणि त्या होलाचे तुम्ही इकडे बघू शकता प्रकाश कसा पडला आणि तो पूर्ण दिवसभर पूर्ण त्याचे चक्कर मारतो. इटलीचा रेनेसान्सचा फेमस आर्टिस्ट राफेल याचं टूम्ब आहे इथे. एव्हरी वेनसडे इथे मास असतो. रोम सिटीचे आर्किटेक्चर खूप छान आहे. तुम्ही पायी एक्सप्लोर करा, तुम्हाला जास्त मजा येईल. हा रस्ता खाण्यापिण्यासाठी फेमस आहे. आपण आता आलेलो आहोत फाउंटन द त्रेवीला. तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. 1, 2 आणि 3 हे 3 रस्ते एकत्र मिळतात म्हणून या फाउंटनला फाउंटन द त्रेवी बोलतात. त्रेवी फाउंटनचं बांधकाम 18व्या शतकातलं आहे. हे फाउंटन साधारण 86 फूट उंच आणि 49 फूट लांब आहे. हे जगातलं सगळ्यात फेमस फाउंटन आहे. प्रत्येक टुरिस्ट येऊन या फाउंटनमध्ये कॉईन टाकतात आणि गव्हर्नमेंट हे कॉईन्स चॅरिटीसाठी यूज करतात. मागच्या वर्षी 1.5 मिलियन युरो मिळाले आहेत. असं म्हणतात की या फाउंटनमध्ये कॉईन टाकल्यावर तुम्ही रोममध्ये परत येता. तर हा कॉईन राईट हँडनी लेफ्ट शोल्डरवर टाकायचा असतो. रोममधलं फेमस तिरामिसूसाठी शॉप आहे. लाईन बघा केवढी लागली आहे. आदर्श लाईनमध्ये थांबलाय. पिस्ताचिओ आणि क्लासिक फ्लेवर घेतला. पिस्ताचिओ खूपच चांगला आहे आणि हा क्लासिक आहे. समोर तुम्ही जी वास्तू बघताय युनिफाईड इटलीचा सिम्बॉल आहे. याला याच्या शेपमुळे वेडिंग केक आणि टायपरायटर देखील म्हणतात. तुम्ही जर रोमला येण्याचा प्लॅन करत असाल तर कुठलीही साईट सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा व्हिजिट करा. तेव्हा लोकांची गर्दी जरा कमी असेल. आमच्या चेकलिस्टमधल्या थोड्याशा गोष्टी अजून बाकी आहेत, पण आमच्याकडे अजून एक दिवस आहे. बघूयात त्या पूर्ण होत आहेत का. नाहीतर आम्ही विश केलेलंच आहे रोममध्ये परत येण्यासाठी. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग.